शरद पवार बघा कधीही भडक बोलत नाहीत, पण करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय सोडत नाहीत. सबका हिसाब कसा बराबर. कोणाचाही नाद करायचा, पण शरद पवारांचा नाद नाही करायचा. मित्र हो, नमस्कार. शरद पवार यांचे डाव कधीही कोणाला कळत नाहीत हो. ते बोलत तर काहीच नाहीत, शांत बसतात, पण करायचे काहीही सोडत नाहीत. अहो गेल्या काही दिवसापासून त्यांनी महायुतीला तर घाम फोडलेला आहे. घाम. बडे बडे नेते महायुतीतले, भाजपातले शरद पवार यांच्या पक्षात जात आहेत. गळती लागली आहे महायुतीला. त्यामुळं महायुती आता फक्त घाम पुसत आहे, घाम. आता जर त्यांनी म्हणजे शरद पवार यांनी मुंडे बहीण भावांना जोरदार धोबी पछाड दिलेली आहे. बघा, या मुंडे बहीण भावाला जरीही धोबी पछाड असली तरी दुसरीकडं एक मोठा बदलाही त्यांनी घेतलेला आहे. कोणाचाही नाद करायचा, पण शरद पवारांचा नाद नाही करायचा, असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडे यांनीच शरद पवारांचा नाद केला. हा नाद केल्यावर नक्की काय काय होतं हे धनभाऊला आता चांगलंच कळत असेल. भाजपाला तर हे रोज कळतच आहे हो. त्यांचे रोज एक एक नेते शरद पवार यांच्या तंबूत डेरेदाखल होऊ लागले आहेत. विधानसभा निवडणुकीचं वातावरण आता चांगलं तापायला लागलेलं आहे. अनेक नेत्यांचे हे पक्ष बदलण्याचे म्हणजे किंवा त्याला उड्या मारण्याच्या या सगळ्या प्रक्रिया ते सुरू आहेत. आता आणखी एका नेत्याने पक्ष बदललेला आहे आणि या पक्षांतरामुळे भारतीय जनता पक्ष आणि पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसलेला आहे. पंकजा मुंडे यांचे दीर्घकाळचे विश्वासू मानले जाणारे राजाभाऊ फड यांनी थेट शरद पवार यांच्या उपस्थितीत भाजपाला रामराम ठोकून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देखील केला आहे. राजाभाऊ फड यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समावेश झाल्यानंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्याशी हातमिळवणी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर शरद पवार यांनीही अप्रत्यक्ष पण जोरदार हल्ला चढवला. शरद पवार म्हणाले, राजाभाऊ फड हे गेली 25 वर्ष परळीचे सरपंच आहेत, राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी युवा अध्यक्ष आहेत. हा राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजे महादेव जानकर यांचा पक्ष रासप. आता पंकजा मुंडे यांच्याकडून परळीची जागा हिसकावून घेण्याच्या आमच्या पक्षाच्या रणनीतीत ते महत्त्वाची भूमिका बजावण्यास तयार आहेत. पंतप्रधान 400 पार करा असा नारा देत राहिले, पण लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना 240 जागाही गाठता आले नाहीत. आणखी काय म्हणाले बघा शरद पवार, आमच्या नावावर निवडणुका जिंकून सरकार स्थापन करणारे लोक आम्हाला सोडून गेले, पण आता इथले सरकार बदलेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. म्हणजे आता असा इशारा म्हणा, दम म्हणा, धमकी म्हणा किंवा आव्हान म्हणा, शरद पवार यांनी जाहीरपणे देऊन टाकला आहे. राजाभाऊ फड यांच्या या पक्षप्रवेशामुळे पुन्हा एकदा भाजपाला घाम सुटलेला आहे आणि पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांचे देखील धाबे आता दणाणलेले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला हे मोठे खिंडार पडलेले आहे राजाभाऊ फड यांच्या निमित्तानं. महादेव जानकर हे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत या रासपचे. अहो या पक्षानं महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आसाम, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, तामिळनाडू, मध्य प्रदेश एवढ्या विधानसभा निवडणुका लढवलेल्या आहेत. सध्या 8 राज्यात हा पक्ष कार्यरत आहे. त्यामुळे महादेव जानकर यांनी पंतप्रधान व्हायचं आपलं ध्येय असल्याचं म्हटलं होतं. बघा, त्यांच्या पक्षातील बीड परळी इथले मोठे नेते राजाभाऊ फड यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला महादेव जानकर यांनी शरद पवार यांना दगा दिला होता. बघा, आठवतंय ना माढ्याचा विषय. शरद पवार हे जानकर यांना माढ्यातून उमेदवारी देत होते हो. देत होते म्हणजे काय, जवळपास ते अंतिम झालं होतं. अडलं होतं घोडं ते फक्त जानकर यांच्या होकारासाठी. अहो या जानकर यांच्यासाठी शरद पवार काही दिवस थांबलेही होते. एकीकडं शरद पवार यांच्याशी चर्चा सुरू ठेवत लोकसभेला महादेव जानकर अचानक महायुतीच्या मांडवात घुसले. त्याचा हा शरद पवार यांनी बदला घेतला असं देखील म्हटलं जात आहे. लोकसभेच्या वेळेला ऐन मोक्याला शरद पवारांची मोठी फसवणूक झाली होती ना हो. शरद पवार बघा कधीही भडक बोलत नाहीत, पण करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय सोडत नाहीत. सबका हिसाब
कसा बराबर. महाराष्ट्राने गेल्या 50 वर्षात पवारांचा अशा प्रकारचा हिशोब पाहिलेला आहे हो. यंदाचा हिशोब मात्र काही वेगळा असणार आहे हे नक्की. आता या सगळ्या गद्दारांच्या मुसक्या शरद पवार यांच्याकडून आवडल्या जातील का हो? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून जरूर कळवा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.